आता आपण चौथ्या एपिसोडला सुरुवात करत आहे. गुणावरनं आता आपण प्रयागराजला पोचत आहोत आणि आता आपण आहोत ओल्ड नैनी ब्रिजवरती. आता हा ओल्ड नैनी ब्रिज जो आहे तो कन्स्ट्रक्शन त्याचं झालेलं आहे जवळजवळ 1865 साली आणि हा यमुना नदीवरती बनवलेला आहे आणि याची लांबी जवळजवळ 1006 मीटरची आहे आणि सगळं हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे स्टीलमध्ये. तर अजूनही चांगल्या पद्धतीने ब्रिजची कंडिशन दिसते. फक्त एवढंच आहे की एक सिंगल व्हेकल जाऊ शकते एवढाच रोड आहे आणि जर ओव्हरटेक करायचं म्हटलं तरी खूप म्हणजे खूप अवघडच आहे. तरी आम्ही बघा कसा एकदम शार्पली काढलेली गाडी आणि पूर्ण ट्रॅफिक नसल्यामुळे रोडचं सौंदर्य आणि ब्रिजचं सौंदर्य बघायला एक वेगळी मजा येते. आम्ही मॅप लावून तर चाललेलो आहे पण आम्हाला माहीत नाही की पुढे रोड कुठून ओपन आहेत किंवा ब्लॉक आहेत, पोलीस जाऊन देतील नाही जाऊन देतील. पण गुगल मॅपनी हा ब्रिज सजेस्ट केला आणि ह्या राऊटने आता आम्ही चाललेलो आहे आणि पुढे काही गाड्या दिसत आहेत. तर बहुतेक आम्ही योग्य रस्त्यावरती आहे. पुढे गेल्यानंतर समजेल की आम्ही योग्य रस्त्यावरती आहे की नाही, कारण की बऱ्याच ठिकाणी बॅरिकेड टाकलेले आहेत, गाड्या अडवल्या जातात असं आम्ही ऐकलं होतं. आता तो एक्सपिरियन्स आता आम्ही घेणार आहोत आणि मग तो जसा एक्सपिरियन्स येईल तो तुम्हाला आम्ही शेअर करूच. मस्त सजावट केली, खांबांना लाइटिंग, धनुष्य आहे आणि त्याला 3 बाण आहेत. बाईक टू बाईक टो करून चाललेले आहेत रशी बांधून. तुम्हाला आता धुकं दिसतंय की नाही दिसतंय माहिती नाहीये कॅमेऱ्यामुळे, कारण कॅमेराचं क्लिअरिटी खूप जास्त असल्यामुळे माहिती आहे तुम्हाला दिसतंय की नाही. उघड्या डोळ्याने एवढं प्रचंड डोळ्यांनी इतकं प्रचंड धुकं आहे की म्हणजे आता असं आत्ताशी कामाला दिसते. तुम्हाला कॅमेरामध्ये बहुधा लवकर दिसली असेल, तर आता ही एकदम समोर गाड्या ज्या दिसतात का तुम्हाला त्या आम्हाला नाही दिसत आहेत. पार्किंग लाईट लावून सगळ्या चालल्यात गाड्या, त्यामुळे थोडस अंदाज येतोय. पण खूपच धुकं आहे. वेलकम टू प्रयागराज. मग अशी इथं धुकं अजिबात नव्हतं. आम्ही याच रोड वरून गेलो. अरे हो, अरे बापरे, 15 मिनिटात एवढं वाढलंय. अरे इकडून तर आपल्याला नाही सोडलं ना मगाशी. नाही जाऊ शकत आपण. काय स्कॅम आहे. खाली जायचं काहीच नव्हतं रे धुकं येते. काही नाही. 15 मिनिटात आले, 15 मिनिटात. आणि एवढं आलंय की बस बापरे बाप, ढगच आहेत. डायरेक्ट गौरव मोरे चालला. आता डायलॉग आठवला नाही. काय डायलॉग आहे? अरे बाप, मरतो का काय मी. अरे परत त्या ब्रिजवरनं जायचं आपल्याला. हो, ट्रॅफिक मध्ये अडकलेला माय गॉश. त्याला तोपर्यंत फोन करून सांगतो की ते कसंही करून आपल्याला 3:30 पर्यंत पोहोचायचं. ब्रिजवरून आपल्याला जायचं पाहिजे. बघा ब्रिज पुढे चालू असेल तर धुक्यातून डायरेक्ट नदीत. गाडीच गंगासला जाईल. फास्ट अँड फ्युरियस करून डायरेक्ट ढगात डायरेक्ट धुक्यातून डायरेक्ट ढगात. सॉरी नदीत. नदीतून ढगात होत ना. पण हा फोन कर. लोकेशन पाठव. तेच लोकेशन आपण चाललोय. तुला फोन कर, बॅरिकेड लावत माझ्या. आपलं लोकेशन पाठव त्यांना. झोमॅटो आता आपल्याला ब्रिज क्रॉस करू मग त्यांना कॉल करू. एक ब्रिज क्रॉस करू मगच कॉल करू. लोकेशन सोडू. हा लोकेशन नको पाठवू. थांब.
तू तर dangerous आहे. आज हम ऊपर धूप है नीचे आसमान नीचे. नाही, आज हम ऊपर धरती नीचे. Barricades आहे. पुढे सर जरा. काहीच कळत नाही मला. काहीच म्हणजे काहीच कळत नाही. मला वाटतं कॅमेऱ्याच्या स्क्रीन मध्ये बघूनच गाडी चालव. इथले पोलीस निघत गेले एवढं दुकान फोटो उडवायला म्हणून. हो बघ की किती धुकं अरे आहे. 15 मिनिटं आले. 15 पण नाही, 10 मिनिटं. काय धुकं हो, एवढं धुकं आलं एवढं. वारं फिरलंय. आई शपथ, झिरो विजिबिलिटी. काहीच दिसत नाही, काहीच. हॅलोजन लावा तरी दिसत नाही. आता आम्हाला ट्रॅफिक नाहीये पण इथं. फुल अंदाज पंचे चाललंय एवढं, फुल अंदाज पंचे. त्याच्यासाठी मग तुम्हाला कन्याकुमारी, श्रीशैल्यम, उज्जैन अशी रोड ट्रिप करून मगच तो एक्सपिरियन्स येईल अशा ठिकाणी कशी गाडी चालवायची. कॅमेऱ्यात नाही दिसत रे एवढं धुकं. नाही दिसत. कॅमेऱ्यामध्ये बघून पुढची गाडी आपण चालवू शकतो. हे बरोबर आहे. आता सीआयडी मध्ये पाहिजे होता. नाही त्यातलं हे झाले तो सब क्लिअर आहे. संपले रे, ते आज आहे तो. मी कॅमेऱ्यामध्ये बघूनच सांगतो तुला रस्ता. ओके, पण तुमचा कॅमेरा एकदम एक्झॅक्ट रिअल टाइम तुम्हाला सांगत असेल तर मग खरं. रिअल टाइम मध्ये सांगतोय कॅमेरा. नाही तर रिअल टाइम नंतर डायरेक्ट डायमेन्शन चेंज. मागून कोणी येऊन आपल्याला अलिंगमेंट नको द्यायला. अरे बोल रे, पप्पी नको द्यायला. अच्छा, बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे हे आयुष्यातलं पहिलं धोकं बघितलंय. हो, एवढं जास्त? एवढं जास्त फर्स्ट टाइम बघितलं. नाही आपण तामिनी घाटात त्यानंतर आता साताऱ्याला गेलो त्यावेळेस पण होतो लोक, पण हे एवढं खरंच हे Extreme zero च आहे. visibility खरंच आहे. तिथे आपल्याला 10% दिसतं. आता थोडं दिसतंय आता थोडं दिसतंय पुढच्या गाड्या, पण हे मध्ये हा ब्रिज ह्याच्यावरचा आहे, रिव्हरवरचा ब्रिज आहे, त्यामुळे इथं खूपच जास्त आहे. आणि एवढा नॅरो ब्रिज आहे, एका वेळेला एकच गाडी पास होते. आता थोडं क्लिअर दिसतंय. शी नदी आम्ही क्रॉस केली, संपली नदी आता. ब्रिज पण संपत आले, आता क्लिअर झालंय. नदीच्या पाण्यामुळे तो सगळा गडबड होते. फायनली आम्हाला रोड सापडला. दोनदा तिथंच गोल गोल फिरून तिसऱ्यांदा आम्ही ब्रिज क्रॉस करून आम्ही जे लोकेशन मॅपवर लावलं होतं बडे हनुमानांच्या इथं तिथपर्यंत आम्ही पोचलो. आता आपण गाडी पार्क केलेली आहे फूड कोर्टच्या इथे आणि तिकडनं आता आपण निघालेलो स्नानाला, कारण पुढे गाड्या जाऊन देत नव्हत्या. तर तुम्ही बघू शकता की आम्ही 2 रिकाम्या बिस्लरीच्या 10 लिटरच्या बॉटल्स घेऊन चाललेलो आहे. आमचं प्लॅन होतं की स्नान झाल्यानंतर त्यामध्ये त्रिवेणी संगमचं पाणी घेऊन यायचं आणि जे लोक आपले इथून जाऊ शकत नाही त्या लोकांना थोडं थोडं पाणी देऊन त्यांनाही तिथं कुंभस्नानाचं पुण्य मिळावं या दृष्टीने आम्ही ते एवढे 20 लिटरच्या बॉटल्स घेऊन चाललेलो आहे. आणि जवळजवळ टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. प्रचंड असं धुकं आहे आणि थंडी तर भयानक आहे. तर आमचं हीच चर्चा चालली होती की एवढ्या थंडीमध्ये आता आपण उतरायचं आहे पाण्यामध्ये, पण इथे एवढी लाखो लोक आलेली आहेत या टायमाला. तर त्यांच्याकडे बघून आम्हाला पण वाटलं की नाही, एवढी लोक आले आहेत म्हणजे काहीतरी आहे. आणि मग आम्ही पण ठरवलेलं की स्नान करायचं. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला केवढी मोठी अशी गर्दी आहे. आणि हे जे बाजूला तुम्हाला दिसतंय हे सगळं नदीचं पात्र, म्हणजे ह्या नदीचं संगमचं पात्र एवढं मोठं आहे. पण त्यांनी एवढी छान सुविधा केलेल्या आहेत. खाली स्टीलच्या प्लेटेस टाकलेल्या आहेत, म्हणजे जर गाडी तिथपर्यंत आम्ही जिथे लावली तिथपर्यंत गाडी कोणाची चिखलामध्ये अडकू नये म्हणून त्यांनी स्टीलच्या प्लेटेस टाकलेल्या आहेत खाली. आणि पहाटेच्या 3:30च्या ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करण्याकरता ही एवढी पब्लिक आलेली आहे.
आणि सरासरी आम्हाला सांगण्यात आलं की जवळजवळ आत्ता पहाटेच्या स्नानाकरता 15 लाखाच्या आसपासचा जनसमुदाय आहे. रस्त्याने आम्ही ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस बरेच लोक आमच्याकडे बघत होते. सुरुवातीला असं वाटलं की ते आमच्या कॅमेऱ्याकडे बघतात, पण नंतर ते लक्षात आलं की ते छोटे छोटे कॅन तिथे विकायला होते. त्या छोट्या कॅनमध्ये ते लोक पाणी घेऊन जात होते आणि आमच्या हातातल्या 10 लिटरच्या 2 बिस्लरीच्या बॉटल्स बघून ते पण विचार करत असतील हे ते एवढं पाणी घेऊन जात आहेत तर किती पापी लोकांचे पाप धुणार आहे ते घरी गेल्यानंतर. तर जोक सपाट, पण सगळ्यांना ते पुण्यकर्म जे आम्ही करतोय त्याचं पुण्य लाभ मिळावा त्याकरता आम्ही एवढं सगळं बॉटल्स एवढ्या लांबून भरून उचलून घेऊन जाणार आहोत. आता आपण तुम्ही समोर बघू शकता की संगम घाटाचं प्रवेशद्वार दिसतंय आणि हे मेन संगम घाटाचं प्रवेशद्वार आहे. दिवसा तुम्हाला पाण्याचा जो कलर आहे त्यावरनं तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्ट संगम घाट कुठे आहे. नाहीतर इथे कुंभाच्या वेळेस बरेच असे घाट बनवलेले आहेत, तर त्यातल्या त्यात आम्हाला ज्यांनी गाईड केलं त्यांनी बरोबर ते आम्हाला तो रस्ता दाखवला आणि आम्ही ॲक्च्युअल अशा संगम घाटावरती जाऊन आंघोळ करणार आहोत. कुंभमेळा सीन्स, कॉमेंट्री आहे का? कॉमेंट्री हाँ तो ये टावर पे आ जाओ, टावर 1 पे. हाँ मैं ही अनाउंसमेंट कर रहा हूँ, टावर 1 पे आ जाओ. अर्सल लोलगे, चल. अर्सल लोलगे तुम्ही कुठे असतो आहात? तर टावर में एक नंबर आहे, कोणती आहे ती पूर्ण करावी. अर्सल लोलगे, A few moments later. हरवलेत काही हो हरवले त्याने. ये हेलो शूटर किधर भी आ जा भाई. ये यार इधर आ जा, 1 नंबर का होता है ये शूटर. चल संगम क्या पे माझी जस्ट मूळ झाली, सगळे एकत्र जाऊ शकत नाही म्हणून आम्ही त्या दोघांना मी अगोदर गेलो आणि नंतर यश आणि स्वप्नील गेले. आता तुम्ही बघितलं असेल मी त्यांचे थोडेसे शॉट काढलेत आंघोळ करताना, पण पाणी प्रचंड थंड आहे. बोलताना माझा आवाज जाणवत असेल मला कापतोय. आता आमचं शाही स्नान झालेलं आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता 2 बाहुबली गंगेचं पाणी घेऊन आम्ही चाललेलो आहे. बऱ्याच लोकांची डिमांड होती. एकटाच केस मला का टप्पा दिसतोय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि हे पवित्र पाणी अमृत. यमुना आणि गंगा संगमचं पाणी आहे. आमच्या घरच्यांना पाप मुक्त करायला घेऊन चाललोय. आणि सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की घरी आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांनी गाडीच्या 4 टायरचे पाया पडायचे, त्याच्यानंतर आमचे पाया पडायचे, म्हणजे तुम्हाला गंगाचं पुण्य मिळेल म्हणून. आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच एपिसोड 5मध्ये आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत आणि तसंच काही आम्हाला जे अपडेट्स वाटले की तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेस काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्यात त्या आम्ही आता पुढच्या एपिसोड 5मध्ये शेअर करतो आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.